मम्मी, आज काय स्पेशल आहे? अळूवडी. मी वनिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत अळूवडी. अळूची पानं पहिला स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर आपण एक छोटासा वाटण करूया. त्यात बडीशोप, चिंच, गूळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याचं थोडंसं वाटण करूया. हे बघा, वाटण मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदम बारीक वाटून घेऊया. आता हे वाटण आपलं तयार आहे. चला, आता मी हे 300 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे लाल तिखट, लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, आता धने जिरे पूड, 1 चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, थोडासा हिंग, म्हणजे हे पचण्यास आपल्या हलकं जाते कारण की चण्याचं पीठ आहे ना. आणि त्याच्यात 1 वाटी तेल टाकूया, सफेद तीळ. त्याच्याने अजून चव छान लागते. आता आपल्या चवीनुसार मीठ टाकूया. त्यात मी 1 चमचा, अजून थोडंसं, एकूण 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे, छोटा चमचा. आता त्याच्यात थोडंसं 2 चमचे ऑइल टाकूया. आता जे आपण वाटण तयार केलेलं ना ते टाकूया. कारण गूळ चिंच हे हाताने तर होत नाही, ते चिंच मिक्सरमध्ये काढून टाकलं की एकदम बारीक होते, म्हणजे ते मिक्स करायला बरं. थोडा अर्धा चमचा गरम मसाला, आणि अर्धा चमचा सेंधा मीठ, म्हणजे काळं मीठ. हे चवीसाठी चांगलं असते आणि ते हेल्दी असते. आता आपण ते वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पिठामध्ये घालून छान मिक्स करूया. जसं ते जाड असेल थोडं पाणी टाकून घ्या. एकदम पाणी टाकू नका, नाही तर एकदम पातळ होईल मिक्सर. थोडं पाणी टाकून आता त्याच्यात थोडंसं, म्हणजे 1 किंवा 2 चमचे छोटे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. म्हणजे ह्याच्याने कसं थोड्या कुरकुरीत होतील आलूवड्या. हे बघा, अशी कन्सिस्टन्स ठेवायची पिठाची. म्हणजे एकदम पाणी पण नका ओतू, थोडं टाकल्यावर कसं आपल्याला अंदाज मिळतो ना. अशी कन्सिस्टन्स ठेवायची. चला, आता आपण अळूची पानं घेऊया. पहिला आपण गॅसवर 2 तांब्या पाणी ओतून तापत ठेवूया. आणि आपण ज्यामध्ये अळूवडी ठेवू त्याला तेल लावून घेऊया. अळूची पानं खूप मोठे आहेत ना, म्हणून साईडने थोडीशी कट करून त्याच्यावर ठेवूया. कारण ती एकदम साईडला जातात, म्हणजे त्याची वडी बनवताना खूप हे होते, म्हणजे नीट बनत नाही. चला, आता आपण
पीठ लावायला सुरुवात करूया. हे बघा, डावीने लावताना येत म्हणजे हातानेच आपण लावूया, त्याच्याने नाही लावता येत. आपल्या हाताने कसं छान सगळीकडे लावता येते, पीठ पसरवता येते. अशी करून बघा तुम्ही, खूप छान टेस्ट येते. सगळीकडे लावून नंतर जे आपण पानं कापलेले आहेत बघा, ती त्याच्यावर ठेवून त्याच्यावर पुन्हा थोडंसं पीठ लावून घेऊया. असं सगळीकडे पसरवून असं कोपऱ्या सगळीकडे पसरवून लावून घे. आता जी आपण पानं कट केली आहेत त्या मोठ्या पानाची ती त्याच्यावर ठेवून परत त्याच्यावर थोडंसं पीठ लावून घे. ही खूप मोठी पानं होती म्हणून मी कट केली, त्या परातीत बसत नव्हते आणि नीट फोल्ड करायला पण नसते जमली, त्यासाठी कट करून घेतले आणि मग त्याच्यावर परत ठेवून ते पीठ लावून घेतलं. आता दुसरा पान ठेवूया त्याच्यावर, तो पण मोठा आहे, तो पण थोडं कट करायला लागेल. असे तुम्ही पण मोठे पानं असलं की कट करून ते मध्ये परत लावू शकता. मी केलं तसं. सगळीकडे पसरवून लावून घ्या, म्हणजे कशी आळूवडी खूप छान एकसारखी होईल. सगळीकडे कोपऱ्यात सगळं लावून घ्या. ह्या आळूवड्या माझ्या मुलाला आणि मुलीला खूप आवडतात. आळूवड्या, परत पास्ता, पण सगळ्यात जास्त आळूवड्या खूप आवडतात, ते आवडीने खातात. म्हणजे कसं, असं 2-3 आळूवड्या बनवून फ्रीजमध्ये ठेवलं की कधी पण आपल्याला तळून, उपवास असलं तेव्हा तळून खाता येते, उपवास नसला तरी तळून खाता येते आवडीने. आता आपण तिसरा पान त्याच्यावर ठेवूया. म्हणजे माझ्याकडे किती 9 पानं होती मोठी, त्यामुळे मी 3 पानाची एक वडी बनवली. 3 पानाची म्हणजे 3 वड्या बनवल्या अशा आळूवड्या. चला, आता तिसरा पान याच्यावर ठेवूया आणि त्याला पीठ लावून पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी. ते कसं, पाणी आधी उकडायला ठेवल्यावर मग ते आळूवडे ठेवल्यावर ते पटकन 10 ते 20 मिनिटात आळूवड्या तयार होतात. चला, आता त्याला फोल्ड करूया आपण आणि वरून अजून थोडंसं पीठ लावून, ते कसं सगळीकडे पीठ लावलं की चिकटतं ते, म्हणजे घट्ट बसते ती वडी. चला, आता आपण फोल्ड करूया. अशी एकदम घट्ट फोल्ड करायची, नाहीतर ते एकदम पोकळ घातली की ते मधून जेव्हा आपण आळूवड्या शिजून कापायला घेतो तेव्हा ते सुटतात, म्हणजे त्यांचे पदर सुटतात. अशी एकदम घट्ट अशी घडी मारायची.
आणि असं चण्याचं पीठ लावार तर म्हणजे चिपकून जाईल. आता वर थोडंसं आपण चण्याचं पीठ लावूया त्याला. ही झाली आपली तयार. पण थोडंसं वरून चण्याचं पीठ लावलं की ते घट्ट बसते. आपली एक वडी तयार झालेली आहे. अशा मला अजून 2 वड्या बनवायच्या आहेत. म्हणजे माझ्याकडे 9 पानं होते अळूची. त्याच्यासाठी मी 300 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं होतं. दोन्ही बाजूनी चण्याचं पीठ लावलं की ती घडी सुटत नाही आणि घट्ट होते. आम्ही बेसनचं पीठ विकत नाही आणत. ते एकदम 3-4 किलो चणा डाळ आणून आम्ही चक्कीतून दळून आणतो. ते कसं चांगलं असते घरातच, म्हणजे चक्कीतून दळून आणलेलं पीठ आम्ही दुकानात विकत आणत नाही. बघा, चला आपल्या एक आळूवडी तयार झालेली आहे. आता दुसरी तयार करूया. हे मी फटाफट सगळ्या पानांना बेसन लावून आपल्या आळूवड्या तयार. आमचं पाणी गरम झालेलं आहे, त्यामुळे फटाफट करून आळूवड्या रेडी करून त्या वाफवायला ठेवते. चला, ही आपली दुसरी पण वडी झालेली आहे. आता तिसरी वडी करायला घेऊया. झाल्या आमच्या 3 वड्या. आता आपण जे मी पाणी उकडायला ठेवले त्याच्यामध्ये आपण ठेवूया आलू उकडायला. हे बघा, पाणी किती गरम उकळायला झालं. चला, आपण आता वड्या ठेवूया ह्याच्यात. ह्याच्यामध्ये मोदक पण छान, उकडीचे मोदक ह्याच्यामध्ये छान होतात ह्या अशा भांड्यात. तुमच्याकडे असेल तर छानच आहे. छान वाफतात मोदक. हे बघा, आमच्या अळूवड्या तयार. 20 मिनिटात अळूवड्या तयार झालेल्या आहे वाफवून. बघा किती छान. आणि कापायला पण बघा किती छान येतात. असे पदर सुटत नाही त्याचे. बघा, एकही पदर सुटलेला नाही. कापायला पण छान येतात. बघा तुम्ही माझ्यासारखं करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा कशा झाल्यात त्या. बघा, सगळे पूर्ण आळूवडे कापले तरी एकसुद्धा पदर सुटलेला नाही. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूया, त्याच्यात तेल टाकूया. आणि आम्ही हे शॅलो फ्राय करत आहे. ते डीप फ्राय करायला कसं, हे बघा आमचं भांडं बघ कसं गोल गोल, किती छान सगळे वस्तू ठेवल्यात त्याच्यात. जिरा, राई, हे बघा किती छान आहे ते डबे. चला, थोडीशी तव्यावर राई टाकते आणि आपल्या आळूवड्या. आम्ही हे असं शॅलो फ्राय केल्यावरच छान, म्हणजे डीप फ्राय केल्यावर पूर्ण अख्खं तेल त्याला पकडतं ना, त्यामुळे आपण शॅलो फ्रायच करायचं. बघा किती छान आलं. आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. बघा तुम्ही करून एकदा माझ्या पद्धतीने, तुम्हाला पण आवडेल. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. हे बघा किती छान दिसतात. बघा, गॅस थोडा फास्ट ठेवायचा म्हणजे ते कसं पटकन कुरकुर, कारण की आपल्या वापलेलं आहेत त्याला काय आपल्याला जास्त शिजवायचं नाही. थोडंसं असं कुरकुरीपणा येईपर्यंत थोडंसं उलटपलट करायचे आहे. बघा किती छान कलर आला आहे. बघा, दिसतात पण किती छान. आता झाले माझ्या शिजून झाल्या. आता आपण प्लेटमध्ये एका काढून घेऊया. आणि बघा किती सुंदर दिसतं. बघा, वरून थोडीशी तीळ, कोथिंबीर त्याला गार्निश करून